आम्ही आलो आहोत देवगिरी किल्ल्यावरती। देवगिरी आणि दौलताबाद असे दोन्ही नावं या किल्ल्याला आहेत। दौलताबाद किंवा देवगिरी ह्या किल्ल्याबद्दल इतिहासात अनेक नोंदी सापडतात। त्यातली एक अत्यंत महत्त्वाची नोंद, लढाई करून कोणत्याही साम्राज्याला हा किल्ला जिंकता आलेला नाही, हे या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे। हा किल्ला अजिंक्य राहण्याचं आणखीन एक कारण ते म्हणजे या किल्ल्याचे दरवाजे अत्यंत भक्कम स्थितीमध्ये आजही हे दरवाजे आहेत। देवगिरी किल्ल्याची एक अनोखी ओळख म्हणजे इथे एकमेव असे भारत मातेचं मंदिर आहे आणि इकडे जे पिलर्स आहेत इथून चालताना असं वाटतं की आपण पुन्हा त्या काळात गेलेलो आहोत। आपण आता येऊन पोहोचलो आहोत कालाकोट जवळ आणि इथून खरा किल्ल्याचा चढ हा सुरू झालेला आहे। ह्या किल्ल्यामध्ये काही ठिकाणी असे स्पॉट आहेत जिथे सावली मिळते, ज्यामुळे किल्ला बघताना दमायला होत नाही। हीच आहे ती आपल्या महाराष्ट्रातली प्रसिद्ध मेंढा तोफ।
खूपच डिटेलिंग केलेली आहे. खूप चांगलं असं कोरीव काम इथे केलेलं दिसतं. संपूर्ण मेंढ्याचे असं शिंग दिसत आहेत, डोळे आणि ते कपाळावरती पण नक्षीकाम केलेलं आहे. नाक, तोंड खूप चांगलं कोरीव काम इथे केलेलं दिसतंय तोफेवरती. देवगिरी किल्ल्याच्या प्रसिद्ध भूलभुलैयाची सुरुवात आता इथून झालेली आहे. भूलभुलैयाच्या पायऱ्या देखील मोठ्या मोठ्या आहेत, त्याच्यामुळे शत्रूला चढताना दमछाक होत असेल. संपूर्ण दगडामध्ये हे कोरलेलं आहे आणि ठिकठिकाणी अशा लाईट सुद्धा लावलेल्या आहेत. पूर्वीच्या काळी या भूलभुलैयामध्ये लाईटची सुविधा नव्हती, त्यामुळे आलेला शत्रू हा कन्फ्यूज होऊन जायचा आणि चुकीच्या रस्त्याला जाऊन त्याचा अपघात व्हायचा. शत्रूला चकवण्यासाठी इथे 2 रस्ते आहेत. इकडून पण एक रस्ता आहे आणि तिकडून पण एक रस्ता आहे. तर इथे भूलभुलैयाला फिरताना आम्हाला इथे छोटा ब्लॉगर मिळाला आहे. काय नाव मित्रा तुझं? आरव. याचं नाव आरव आहे आणि याला पण शूटिंगची फार हौस आहे. आता आम्ही वरती चढलो तर हा पण शूट करत करत इथे आला होता. आरव, हेलो गाइस, सब्सक्राइब कर देना. आता आम्ही किल्ल्याच्या बारादरी या विभागात आलो आहे. हे जे समोर दिसतं आहे हे आहे ते भारत माता मंदिर. हा आपला चांद मिनार. हा समोरून हा रस्ता जो दिसतो इथून आपण चालत आलो असं वरून इथे खाली भूलभुलैया आहे. तो क्रॉस केल्यानंतर आपण इकडून असं वरती येऊन पोहोचतो ह्या बारादरीमध्ये. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अजिंक्य राहिलेल्या देवगिरी किल्ल्याच्या बारादरी या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत आणि छान असं वातावरण झालं आहे. गारगार हवा सुटले इथे. आता आम्ही जरा इथे ब्रेक घेतला आहे. बारादरीमध्ये आम्ही बसलो आहे आणि आमच्या भेटीला बघा इथे कोण आले. चक्क खारुताई आमच्या भेटीला आले. तिला असं वाटतं आम्ही आता काहीतरी खायला बाहेर काढू आणि ते आपल्याला खायला टाकतील. ती खूप 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 जवळ येते ती आमच्या आणि घाबरतसुद्धा नाही आहे. अशा पद्धतीने बारादरी बघून झालेली आमची आणि भूलभुलैयाचा पण एंड झालेला आहे आणि आता आम्ही करत आहोत परतीचा प्रवास.